राज्य महिला आयोग की अध्यक्ष रूपाली चाकणकर ने आज औंध में पुणे जिला अस्पताल का दौरा किया और खड़कवासला और दिघी में बाल यौन शोषण के पीड़ितों से मुलाकात की। रूपाली चाकणकर ने पीड़ित लड़कियों के परिजनों को आश्वासन दिया है कि खड़कवासला और दिघी पुलिस स्टेशन सीमा में हुए बाल यौन शोषण के मामलों की सुनवाई फास्ट कोर्ट में की जाएगी। इसके साथ ही रूपाली चाकणकर ने ये भी सुझाव दिया कि पुलिस को इस मामले में केस दर्ज करना चाहिए। दोनों मामलों में जल्द से जल्द आरोप पत्र कोर्ट में पेश किया जाए, ऐसा आदेश पुलिस स्टेशनों को दिए गए हैं। हाल ही में संसद द्वारा पारित भारतीय दंड संहिता अधिनियम में ऐसे मामलों में आरोपियों को फांसी की सजा का प्रावधान है, तो जल्द ही बदलापुर या कोल्हापुर जैसी घटनाओं के आरोपियों को फांसी की सजा सुनाई जाएगी। ये विश्वास रूपाली चाकणकर ने व्यक्त किया। दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली एका 6 वर्षाच्या मुलीच्या संदर्भात घडलेली घटना आणि खडकवासला मतदारसंघामध्ये एका 10 वर्षाच्या मुलीच्या संदर्भात घडलेली अत्याचाराची घटना, या दोन्ही संबंधित पीडिता आज औंध जिल्हा रुग्णालयामध्ये तपासासाठी त्यांना आणलेलं आहे। त्यांची आरोग्य तपासणी झालेली आहे। यामधील रिपोर्ट आणि या दोन्ही घटनांमध्ये आरोपींना अटक केलेले पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। राज्य महिला आयोगाच्या वतीने या दोन्ही घटनेची दखल घेत फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून ही प्रोसेस होईल। लवकरात लवकर चार्जशीट सादर करण्याच्या सूचना संबंधित पोलिसांना तपास अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। यामध्ये आरोपीवरती कडक कारवाई केली जाईल, त्यामध्ये कोणतीही गैर करण्यात येणार नाही आणि हा सगळा तपास पारदर्शकपणे पार पडेल। 74 101 04 109 हा टोल फ्री क्रमांक या चाइल्ड फ्रेंडली वन स्टॉप सेंटरचा आहे। कोणत्याही विद्यार्थ्यांसमोर मुलींच्या संदर्भातल्या अडचणी असतील, तक्रारी असतील, कुठलीही सुरक्षिततेच्या संदर्भात कोणती माहिती हवी असेल तर आपण जरूर यांच्याशी संपर्क साधा। हो, नक्की यामध्ये घटना ज्या घडतात, उरण असेल, कोपरखैरणे, नावाशेवा, वसई या घटनांच्या पाठोपाठ ह्या वाढणाऱ्या घटना, दिवसेंदिवस या ज्या घटना वाढतात त्या खऱ्या अर्थानं कायदा व्यवस्था प्रशासन त्यांचं काम करतच आहे, पण माणसांच्या कल्पामध्ये राहणारे हिंस्र पद्धत जास्त जाणवायला लागले आणि या सगळ्या घटना घडतात त्याच्यामध्ये जवळजवळ 90% घटना ह्या ओळखीच्या व्यक्तीकडून घडल्या जातात। हे सगळं दुःखद आहे। अनोळखी व्यक्तींकडून होतातच आहेत, पण ओळखीच्या नात्यातल्या माणसाकडून अत्याचार होतात, पण या सगळ्यांवरती कडक कारवाई केली जाईल। शेवटी आरोपी हा आरोपी आहे, जातपात धर्म काही नाही, त्याची ती वृत्ती आणि ती वृत्ती टेचून काढण्यासाठी त्याच्यावर कारवाई केली जाईल। आता संसदेमध्ये नवीन कायदा संमत झालाय, भारतीय न्याय संहिता BNS म्हणून, त्या अंतर्गत खऱ्या अर्थानं अशा काही गुन्हे आहेत, अशा काही केसेस आहेत त्याच्यावरती जे कोणी आरोपी असतील तर त्यांना फाशीच्या शिक्षापर्यंत घेऊन जाण्याची तरतूद केलेली आहे। त्याच्यामुळे अशा काही घटना घडतील तर कडक कारवाईच्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा नोंद होईल आणि शिक्षा होईल, जेणेकरून निश्चितपणाने या सगळ्या घटनांना आळा बसण्यासाठी मदत होईल आणि ऑनलाईन पद्धतीने आता गुन्हा नोंद केला जाऊ शकतो। पूर्वी असं होत होतं की अशा घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर जर बदनामी होईल का किंवा माहिती कशी द्यायची, हे सगळा ताण पालकांवरती, संबंधित व्यक्तीवर आणि पीडित असेल त्यांच्या कुटुंबियांवरती होता। पण नवीन कायद्यानुसार 3 कायदे जे देशामध्ये संमत झाले, संसदेमध्ये संमत झाले आणि ते मंजूर होऊन आले, त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने ही तक्रार आपण देऊ शकतो, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचे सहकार्य देखील मिळते। या सगळ्यांनी या कायद्याच्या संदर्भात माहिती करून घ्यावी, जेणेकरून अशा पद्धतीने विकृत प्रवृत्तीला आळा बसेल। गेली 3 वर्ष राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने या घटनांचा पाठपुरावा करत असताना घटना घडून गेल्यानंतर आपण कारवाई करतो, निषेध नोंदवतो किंवा त्याच्यासाठी चर्चा करतो, पण घटना घडूच नाही यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करत आहे। याच्यासाठी सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढतीये। आम्ही सायबर सुरक्षेच्या माध्यमातून शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कार्यक्रम राबवलेले आहेत। शिक्षक पालक संघटनेचा संवाद असावा, शिक्षकांमध्ये संवाद, विद्यार्थ्यांबरोबरचा असावा, बीट मार्शल, दामिनी पथक, भरोसा असेल यांच्या माध्यमातून हा संवाद घडून त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करत आहोत। गेले 3 वर्षामध्ये हे सगळे प्रयत्न चालू आहेत। पण नुकतंच आम्ही DGOPचा देखील पत्र पाठवून एकूण घडलेल्या घटना, प्रलंबित घटना, या घटनांमध्ये कालावधी आणि न्यायालयीन प्रक्रिया तिचा किती कालावधी जातो या सगळ्यांची माहिती घेतोय। ज्या घटनांमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा झाली, मी स्वतः कोल्हापूरच्या खुर्ची गावामधल्या घटनेच्या बाबत आरोपीला फाशीची शिक्षा आम्ही देण्यापर्यंत पाठपुरावा केलाय। मावळच्या कोथुर्णे भागातली घटना असेल, वेल्ल्यामधील कातकरी समाजावरती झालेल्या घटनेच्या संदर्भात त्या ठिकाणी झालेल्या आरोपीला फाशीची शिक्षा असेल, या निमित्तानं आम्ही राष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्री यांना शिफारस करणार आहोत की अशा पद्धतीने अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला दया दाखवली जाऊ नये,
त्यांना फाशीची शिक्षाच व्हावी आणि ती लवकरात लवकर व्हावी. जो काम करतो त्याच्यावरतीच टिकाव होते. त्याच्यामुळे यापूर्वी 3 वर्षापूर्वी कोणाला आयोग माहीत नव्हता किंवा आता आयोग माहीत झालाय ही आमच्या कामाची पावती आहे. आणि कुठेही कुठलीही घटना महाराष्ट्रामध्ये घडली, अगदी वैयक्तिक वादातून शेताच्या बांधावरती जरी घटना घडली तरी लोक विचारतात आयोग कुठे आहे. याचाच अर्थ की आयोगाकडे ही केस गेल्यानंतर सक्षमपणे त्याला न्याय मिळेल ही भूमिका प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आहे. आणि हेच काम आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचवले. त्याचं एका बाजूला मला समाधान आहे की कोणती घटना घडली तरी सर्वप्रथम जर तुम्हाला कोण आठवत असेल तर आयोग आठवतो. याचाच अर्थ आयोग तुम्हाला परिपूर्णपणे न्याय देते. आणि विरोध करणं ही विरोधकाचीच भूमिका असते, त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नाही. विरोधक कोणतीही कामं चांगली करू शकत नाही, पण विरोध करू शकतात, त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नाही. एक कलमी कार्यक्रम म्हणजे विरोध करणं आणि त्यांनी तो जरूर करावा. पण अशा घटनांमध्ये राजकारण करू नये. राजकारणासाठी निवडणूक शिल्लक आहे, निवडणुकीमध्ये आपण राजकारण करू शकता. अशा घटनांमध्ये खरं तर पीडितेला न्याय देणं, आरोपीला शिक्षा देणं आणि त्या पीडितेच्या कुटुंबांना धीर देणं ही भूमिका आम्हाला विरोधकांच्या अपेक्षित असताना विरोधकांनी उरण कोपरखैरणे नावाशेवा वसईच्या घटनेमध्ये साधं ट्विट सुद्धा केलेलं नाही, साधा ब्र हा शब्दही काढलेला नाही, कुठेही विरोध केला नाही. कारण की या चारही घटनेतले आरोपी त्यांच्या सोयीचे नव्हते. पण बदलापूरच्या घटनेमध्ये इतकं खालच्या पातळीला जाऊन जे राजकारण केलं त्याचा मी निषेध व्यक्त करते. आणि अशा पद्धतीचं राजकारण करणं हे महाराष्ट्राला आवडणार नाही. ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र.